हाय गाईज. तर फिश किंग टायगरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर फायटर फिशचं सेटअप ग्लासमध्ये करतो आहे आपण. आत्ता हा ग्लास घेतलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवतो आहे. हे माझं ग्लास अर्धवीत आहे हे ग्लास बघू शकता आपण. ग्लास अर्धवीत आहे. तर आपण ग्लास एकवीत अर्धवीत असं घेऊ शकतो. जास्त घेतलं तर मग आपण बाउल पण घेऊ शकतो. ठीक आहे, असं असतं. तर माझा अर्धा आहे. तर आपण याच्यामध्ये अगदी थोडीशी रेड कलर स्टोन्स टाकलेले आहेत. रेड कलर स्टोन्स टाकलेले आहे आणि थोडंच टाकायचं. म्हणजे मी आत्ता किती टाकले दाखवतो. इतकं थोडं टाकलेलं आहे आपण, म्हणजे अर्धी मूठ आपण टाकलेलं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये पाणी पोर करूया आणि त्यानंतर काय काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला यामध्ये डेकोरेटिव्ह सामान काहीच घालायचं नाही आहे. पहिला डेकोरेटिव्ह सामान अजिबात घालायचं नाही याच्यामध्ये. फक्त स्टोन्स, तेही अगदी आपल्या बोटाच्या मापा एवढं असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे फिशला न्यू होम आणि न्यू प्लेस मिळतं आणि फिरायलासुद्धा येतं त्यांना त्यामध्ये. नाहीतर ते टँकमध्ये छोट्या अगदी राहत असतात, त्यामुळं त्यांना मोठं प्लेस मिळत नाही आणि त्यामुळं ते मरतात. तर तसं नाही. आणि फायटर फिशला ऑक्सिजनसुद्धा लागत नाही. तर तुम्हाला मी दाखवतो. हे आहे ब्ल्यू लिक्विड. तर हे कशासाठी वापरतात मी तुम्हाला दाखवतो आणि किती तर टाकायचं ते सुद्धा दाखवतो. हे बघा, व्हाईट स्पॉट इथं दिले. व्हाईट स्पॉट, फंगस, टेल अँड फिनरोट. कीप द बॉटल क्लोज. म्हणजे ही बॉटल क्लोज ठेवायची, कधीही उघडी ठेवायची नाही. हे याच्यासाठी वापरतात म्हणजे बेटा फिशचं फंगस गेलं किंवा इतर माशांचं फंगस गेलं किंवा त्यांना स्पॉट आलेत, फिन्स गेलेत, फंगस लागली आहे, तर हे देऊ शकता. किती टाकायचं मी तुम्हाला आत्ता दाखवतो. मी अगदी ड्रॉपप्रमाणे लिक्विड घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले, त्यामुळं असं फेंट झालं आहे. इतकंच टाकायचं, कारण की फायटर फिशला पहिला ॲडॅप्ट व्हायला खूप टाईम लागतो. टाकलेलं आहे आपण. इतकं जर झालं ते म्हणजे आता हे सेट होतंय. जर नीट मिळालं म्हणजे पूर्ण ब्ल्यू दिसायला नाही हवं आहे आपल्याला, इतकं ब्ल्यू बास आहे. आणि तुम्हाला कसं सेट करायचं हे मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे इतकं ब्ल्यू झाले. ठीक आहे, हे सेट व्हायसाठी मी सांगतो काय काय करायचं. मी सांगतोय तुम्हाला की आता हे आहे, याला मी रॅप केलेलं आहे एकावर एक घडी घालून. याच्यामध्ये मी ग्लूस्टिक लावलेला आहे. असं करून स्क्वेअर शेपमध्ये कागद रॅप करायचा आणि हे जे ग्लास आहे
ते यावर ठेवून द्यायचं. ठीक आहे, यावर ठेवून